अलायन्स 11 टॉस जिंकलेला आहे। मान्यवरांच्या माध्यमातून या शुभेच्छा दोन्ही संघांना दिल्या जात आहेत। ऑफिशियली झालेला आहे आरजे स्पोर्ट्स दापोली विरुद्ध अलायन्स 11। या दोन संघांमध्ये आपल्याला बॅटल पाहायला मिळते। कोणता संघ जिंकणार कोणता संघ पराजित होणार माहित नाहीये। या चमचमत्या ट्रॉफीवरती या दोघांपैकी कोणता तरी संघ सोनेऱ्या अक्षरानं नाव करेल यात शंका नाही। सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मैदानाशी इथे आसनस्थ व्हायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी टेटवली ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष महोदय आदरणीय मंगेशदादा रेमजे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। इथे टॉस मात्र अलायन्स 11 या टीमने जिंकलेला आहे आणि टॉस जिंकत असताना त्यांनी बॅटिंगचं डिसिजन घेतले। तीन ओव्हरची फायनलची देखील मॅच खेळली जाईल। या ठिकाणी डवली पोलीस पाटील रुपेश महाडिक या पाटलांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। गावचे अध्यक्ष रेमजे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी सन्मान करतोय। अलायन्स 11 आपल्याला बसण्यासाठी रगआउट मागे आहे, त्यामुळे आपण डिसिप्लिननुसार चेअर मागे लावा आणि तिथे बसा। चला आपण सर्वांनी मागे बसायचं आहे आणि बाहेरून कोणीही कमेंट अजिबात करायची नाहीये। त्याचबरोबर कांगोई गावचे पोलीस पाटील सन्माननीय कदम साहेब यांचं या ठिकाणी आपण सन्मान करतोय। अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी कदम साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। बाबू धाडवे सर आपण देखील आसनस्थ व्हायचं आहे। बाबू धाडवे बाकीचे सर्व संघ मालक आहेत त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान व्हा। सर्व संघ मालकांना सूचना आहेत। अनिकेत तेरेकर यांच्यासाठी एक स्पेशल कॅश प्राइज असेल की अनिकेत तेरेकरच्या प्रत्येक रन्ससाठी बाबू धाडवे यांच्याकडनं 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे। म्हणजे जेवढे तुम्ही रन्स काढणार त्याच्या प्रत्येक रन्ससाठी 50-50चं कॅश प्राइज असू शकणार आहे। हे बॅटल आहे आरजे स्पोर्ट्स बनाम अलायन्स 11। दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देतोय। मॅचचा आगाज झालाय। जितूदादा मांडवकर अगदी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। त्याचबरोबर एका बाजूला प्रतीक दाभोळे यांचा संघ। मॅचला होते सुरुवात। कोणता संघ जिंकणार आरजे स्पोर्ट्स की अलायन्स 11? दोन्ही संघ बलाढ्य आहेत। दोन्ही संघांचे समर्थक इथे आलेले आहेत। ओव्हर द विकेट भाई वतानीच्या विरोधामध्ये अनिकेत तेरेकर बॅटल मोठा आहे। पहिलाच बॉल टाकलाय। हो पहिल्याच बॉल वरती भाई वतानीनं अनिकेत तेरेकरला सरळ बाहेरचा रस्ता दाखवलाय। थोडीशी शांतता अलायन्स 11 या टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळते। वॉटर कॉट रसिक प्रेक्षकांची गर्दी देखील बघायला मिळते। संजूचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं। कमालचं क्षेत्ररक्षण तिथे ऋतिकनं देखील केलंय। ऋतिकनं कॅच पकडत टीमचं नाव देखील रोशन केलंय।
पहिलं षटक पॉवर प्लेचं असत असताना देखील काय मॅच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आणला जातोय. एक खेळाडू डीप मिड विकेट आहे, त्याला मात्र सरळ थोडंसं डीप आणि वाईड लावलं गेलंय. आडव्या बॅटने काहीसा डेप्थ किंवा लेगला चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक आहेत, 2 घेतला जाईल आणि प्रयत्न 3चा सक्सेसफुलीरित्या पाहायला मिळणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जोपर्यंत इथे सौरभ पाटील आहे, अगदी सेकंड क्वालिफायर मध्ये काय बॅटिंग केली होती. प्रतिस्पर्धी स्वराज पाटील सारख्या एका बलाढ्य संघाला त्यांनी मात्र पराजित केलं आणि फायनलचं तिकीट मात्र तिथं कन्फर्म केलं. फायनल मध्ये हा सामना आरजे स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील. सुरुवातीच्याच अगदी बॉलवरती गोल्डन डेक्सचा शिकार झालेला अनिकेत तेरेकर थोडंसं नाखुश स्वतःवरती देखील असणार आहे. पुढचा चेंडू असेल, मोठा प्रहार करायचा नाहीये तर ऑफला चांगला ड्राईव्ह केला, 2 घेतले गेलेत परंतु सरळ नकार दिलाय. सौरभ पाटीलनं सांगितलं की नाही, आता आपल्याला स्वस्तामध्ये विकेट द्यायची नाहीये. 3 ओव्हरमध्ये किती रन्स बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ ठरणार हे देखील पाहावं लागेल. हे दोन्ही संघ तितकेच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स सौरभ पाटीलच्या बॅटमधून इथे चौकार पाहायला मिळतोय. अनिकेत बाद झाला परंतु त्याच्यानंतरला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना सौरभ पाटील आपल्या अगदी टीमला चांगलं योगदान देखील देतोय. हे योगदान द्यावंच लागेल तुम्हाला. अगदी चांगलं वर्क, नाईस कॅमेरा वर्क आपला शहबाजी खलफे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला चांगला ऑनला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे फक्त आणि फक्त 2 रन्स पाहायला मिळू शकतील. टाळ्यांचा गजर देखील होतोय आरजे स्पोर्ट्सचे समर्थक यांच्या माध्यमातून. समोर आमचा भाई चोरगे देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अगदी समोर क्षेत्ररक्षक आहेत, 1 रन्स घेतला गेलाय, सरळ साफ नकार दिलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ तिथे संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. पाल्याच्या मॅचचा या ठिकाणी आपल्याला आगाज पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स. समोर अलायन्स 11चा पाटील तयार. त्यावेळेला नो बॉलचा इशारा दिला गेलाय. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. इथे 2 तर घेतले, प्रयत्न 3चा सक्सेसफुलीरित्या 3+1 = 4 अशा आता 4 रन्स पाहायला मिळतील. याच दरम्यान आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय तोरसकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या अगदी गजरानं आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या समोर या ठिकाणी दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदरणीय यादव साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपण नक्कीच त्यांचं जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी आदरणीय तोरसकर सर आहेत, त्याचबरोबर यादव साहेबांचं आगमन झाले. साहेबांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी अगदी प्रमुख उपस्थिती दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तोरसकर सर, त्याचबरोबर उपनिरीक्षक आदरणीय यादव साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. याचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये आपण करतोय. फायनलचा हा थरार आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 हा बिगेस्ट फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या बिगेस्ट फेस्टिवल मध्ये खऱ्या अर्थानं हा फायनलचा सामना फर्स्ट इनिंगचा हा खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये अलायन्स 11 विरुद्ध आरजे स्पोर्ट्स दापोली या दोन संघांमध्ये हे बॅटल बघायला मिळते। तब्बल 12 संघांचा हा या ठिकाणी स्पर्धेचा सहभाग आणि त्या 12 संघांमधून 2 आपल्याला फायनलिस्ट बघायला मिळालेले आहेत। कमालचं क्रिकेट, धावसंख्या 20 ला जाऊन आता इथे थांबली आहे। या चेंडूवरती कुठेतरी चांगला पुनरागमन करताना दिसत आहेत। दोन्ही संघ तितकीच मेहनत आणि प्रचंड संघर्ष करताना नक्कीच दिसलेले आहेत। एपीजे अब्दुल कलामांनी देखील सांगितले, स्वप्न 3 असतात की ती तुम्हाला झोपू देत असतात, स्वप्न ती असतात की ती तुम्हाला झोपू देत नसतात। त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल। बॉलचा इशारा आहे तिथे, नो बॉलचा इशारा। इथे तुम्हाला 1 रन्स मिळालेला तर आहे, परंतु अजून देखील रन्स तुम्ही मिळवू शकला असतात। सौरभ पाटील या टीमचा तारणहार प्लेयर पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू, मोठा प्रहार, एक्स्ट्रा डीप कव्हरच्या वरून चेंडूला केलं गेलं। व्हॉट एफर्ट, सुपर एफर्ट्स, परंतु या चेंडूवरती 3 रन्स बघा घेण्यासाठी रोखू शकत नाही त्या बॅटर्सना। येथे 2 ओव्हरचा खेळ आता संपलाय। संघाची धावसंख्या 25, लॉस ऑफ 1। एकाकडे मोबदल्यात अलायन्स 11 या टीमचे स्कोरबोर्ड 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। शेवटचे 6 चेंडू आता मात्र इथून पुढे शिल्लक आहेत। या चमचमत्या ट्रॉफीचं आपण पाहायला गेलं तर कोणता संघ मानकरी ठरू शकेल, या सुनेऱ्या अक्षराने या चमचमत्या ट्रॉफीवरती कोणता संघ मात्र नाव कोरणार आहे, येणाऱ्या आपल्याला सेकंड इनिंग मध्ये नक्कीच कळणार आहे। थोडासा वेळ जाऊ दिला जातोय। मंदार गावडे गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हे त्याच्या माध्यमातून आता हँडल केलं जाणार आहे। थोडीशी चर्चा देखील करतायत, थोडीशी चर्चा करावी लागेल। ओ शाम की राय और बड़ों की राय समय समय पर लेना चाहिए आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ते विचार आहेत थोडेसे बदलावे लागतील। आम्ही पालकरच्या माध्यमातून सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस आणले जात आहेत, बदल आणले जात आहेत। हा फायनलचा थरा क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल पाहायला मिळतोय। दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित भव्य अशा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचे हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा आजचा हा शेवटचा दिवस, फायनलचा थरार, रसिक प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा सामना खेळला जातोय। पुन्हा एकदा चांगले एफर्ट्स दिले गेलेत, इथे 2 घेतले गेलेत। हा नादाचा मामला तिथे पाहायला मिळतोय। आता 2 धावेच्या माध्यमातून संघाचं स्कोरबोर्ड हे मात्र थोडंसं पुढे सरकत असताना 27 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे। मंदारच्या विरुद्धमध्ये सौरभ पाटील, मोठा प्रहार येतोय, कदाचित येतोय प्रहार, क्षेत्ररक्षक भाई वतनी आहे त्या ठिकाणी, कॅच पकडली जाईल। सौरभ पाटील मैदानाच्या आतबाहेर जाताना आपल्याला बघतोय। विथ द टर्न करण्याचा प्लॅन होता, लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे मात्र कॅच पकडली आहे। भाई वतनीनं कोणतीच चूक केलेली नाही। काय बॉलिंग केली जाते। हा सामना अतितटीचा पाहायला मिळू शकेल। हा सामना एकतर्फी होणार नाहीये, दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो। राकेश भुवड आलाय, भरभक्कम बांध्याचा एक हार्ड हिटर, वेंडलिझन डिपार्टमेंटचा खेळाडू आपल्या टीम मध्ये एकंदरीत। मोठा प्रहार केला, शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉलवरती पुन्हा एकदा ओ भाई या वेळेला राकेशने देखील मोठी चूक केली आहे। खराब आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे। इथे दुसरा मोठा धक्का बसतोय। नंबर 3चा तिसरा धक्का आता या ठिकाणी बसलेला आहे अलायन्स 11 या टीमला। अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल। धावसंख्या 27। अमित पुन्हा एकदा चर्चा करतायत मंदारकडे। लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन कंटिन्यूस आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी आपण बघतोय तर 27 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले संघर्ष दोनों टीम के माध्यमातून। ओ जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और वो बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े हाथ तोड़े के घाव पत्थर पर वो पत्थर भी कभी भगवान नहीं होता। इथे या मॅच मध्ये इथे हॅट्रिक घेतलेली आहे मंदार गावडेनं। सुरेख बॉलिंग,
फायनल मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील संपूर्ण स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते. पहिली हॅट्रिक गोल आणि हे स्पेशल म्हणजे काय, या तिन्ही कॅचेस मात्र भाई वताडीनं पकडलेले आहेत. एकाच प्लेअरनं मात्र या ठिकाणी तिन्ही कॅच पकडलेत. एकंदरीत लॉंग ऑफला, त्याच्यानंतर डीप मिड विकेटला आपण पाहिल्या आणि त्याच्यानंतरला सरळ मात्र शॉर्ट मिड ऑफ तैनात केला होता. त्याच्या इथे मात्र ती कॅच पकडली गेली होती. अशा 3च्या 3 कॅचेस शॉर्ट बॉल आहे, कमी गतीचा बॉल टाकलाय. या चुका तुम्हाला अपयशाच्या दिशेनं मार्गस्थ करत असतात. काही वेळेला 3 रन्स बघायला मिळतील. संघाचं स्कोर बोर्ड आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. प्रचंड मेहनत घेतली गेली दोन्ही टीम्स कडून. RJ स्पोर्ट्स बनाम हे बॅटल अलायन्स 11 या टीमच्या माध्यमात चाललेलं आहे. या दोघांमध्ये चाललंय. शेवटचा एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. एका बॉलवरती किती रन्स काढले जातील देखील बघतोय. शोहेब बरमारे रन्स डिफेन्सिव्ह की आक्रमणवाला स्ट्रोक. येथे आक्रमक पवित्र घेऊन मोठे फटके खेळले जातील का? रन्स घेतला गेलाय. 2 मात्र इथे अंपायर्स इथे प्रभावित आहेत का? थोडीशी चर्चा करतील, कारण महत्वाची मॅच आहे. चर्चा करतायत. बॅटर बाद होईल. इथे एक सिंगल आणि षटक क्रमांक 3 म्हणजे शेवटचं षटक देखील संपलं. धावसंख्या 31 ला जाऊन पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी 18 मध्ये 32 ची गरज आहे. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेसाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय पोलीस निरीक्षक तोरसर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. बैकर साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी तोरसकर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. सर्व कमिटी मेंबर यांना विनंती आहे की आपण दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक तोरसकर साहेब यांचं या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. ऑफिशियल 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पोलीस पाटील यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक तोरसकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. साहेबांनी या ठिकाणी मोलाचं या ठिकाणी वेळ काढून आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पोलीस पाटील संघटनेवरती सदैव प्रेम करणारे दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यादव साहेब यांचंसुद्धा फार मोलाचं मार्गदर्शन आम्हा पोलीस पाटलांना असतं आणि आज या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. यादव साहेबांचासुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे. संघटनेचे उपाध्यक्ष त्याचबरोबर अध्यक्ष बैकर साहेब बिवलकर साहेबांना विनंती करतो आहे. सचिव सकपाळ साहेबांना विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी यादव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर साहेबांबरोबर आलेले जाधव साहेब यांचंसुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे. अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी साहेबांसमवेत आलेले जाधव साहेबांचासुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. असंच या ठिकाणी सहकार्य
पोलीस पाटील यांच्या पाठीशी सदैव राहू अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. येस ऑल सेट. मॅच सुरू करूयात आपण. मंदारच्या सुरेख गोलंदाजीसाठी जेडी स्पोर्ट्स यांच्याकडून 500चं कॅश प्राईज दिलं जाईल आणि त्याचबरोबर आनंदी गोपाल यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. मंदार तुम्ही जर फ्री असाल तर कॅश प्राईज लगेच घेऊन जा. तुमचे परममित्र तुमची वाट बघतायत. मॅचला सुरुवात होते. मॅचला सुरुवात होत असताना पहिला चेंडू टाकला गेला. त्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत राणे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं या सर्व संघांना सपोर्ट करण्यासाठी विनीत राणे आणि संपूर्ण त्यांचे जे परम मित्र आहेत ते देखील आलेले आहेत. आणि खरंच विनीत राणे तुमचं देखील मनापासून स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन जाईन मी. जिथे आपण पाहतोय तर एक सिंगल रन्स पहिल्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळालेला आहे. राऊंड द विकेट. पुढचा बॉल हवाई यात्रेवरती पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे शुएब बरमारे यांच्या डोक्यावरून सरळ चेंडू आउट ऑफ द मार्क. छान षटकार. भाई मांडवकरच्या बॅट मधून हवाई सफर. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. वो असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो. क्या कम रह गए देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम. वो संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. आपण तेच पाहिलंय इथे. प्रयत्न केलाय. प्रयत्न करत असताना मोठा प्रहार देखील पाहायला मिळाला. 6 रन्स झाले आणि संघाचा स्कोर काढत हा 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तब्बल 32चा पाठलाग करायचा होता. सौरभ पाटीलनं रडारमध्ये दिला होता. त्या रडारमध्ये देत असताना सरळ सीमारेषेच्या बाहेर टाकण्याचं काम भाई मांडवकरनं केलंय. यावेळेला नो बॉल आहे. इथे कॅच पकडली जाईल. नो बॉल आहे. परंतु 2+1 = 3 अशा आता 3 रन्स खात्यामध्ये जोडले जातील. RJ स्पोर्टचे जे समर्थक आहेत जितू मांडवकर यांच्या देखील चेहऱ्यावरती चांगलं हास्य राहिलेलं आहे. अलायन्स 11चे देखील या ठिकाणी जे संघ मालक असतील यॉर्कर लेन्सचा बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक असतील केवळ आणि केवळ एक सिंगल आणि धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचलेली आहे 12 या आकड्यावरती. इथून तुम्हाला मग जिंकायचं असेल तर विकेट्स घ्यावे लागतील. भाई मांडवकरला अगदी बॅक टू द पवेलियन करावं लागेल. मोठा प्रहार केला जाईल. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच ओव्हरमध्ये इथे हल्ला मचवलेला आहे. भाई मांडवकरच्या वाटेमधून पुन्हा एकदा सुमधुर फटका. 4 रन 16 झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील त्या 13 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्येच मात्र इथे सामना. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलिंग. खराब गोलंदाजी. नो +5 = टोटली 5 रन्स खात्यामध्ये जोडले जातील. धावसंख्या 21 ला पोहोचली. संपूर्ण स्पर्धेमध्ये हा जो खेळाडू पूर्ण शांत राहिला आणि फायनलच्या मॅच मध्ये आता इथे आक्रमक पवित्रा घेतलेला आहे या खेळाडूला. 11 धावांची आवश्यकता. इथून पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. 1 रन्स घेतला गेलाय. प्रयत्न 2चा परंतु 2च रन्स आणि आता षट क्रमांक 1चा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि त्याचबरोबर 9 धावांची गरज आहे. 12 मध्ये 9ची गरज आहे. बाहेरनं कमेंट अजिबात करू नका. रिक्वेस्ट असेल. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. मंदार गावडे आपण फ्री असाल तर आपले परम मित्र अगदी आतुरतेनं वाट बघताय तुम्हाला कॅश प्राइज देण्यासाठी. आपण लवकरात लवकर त्यांची भेट घ्या. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आज इथे गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप कुटरेकर गौरव एक्सप्रेस या मॅच मध्ये पुनरागमन करून देतील का? सामन्याचा कायापलट करतील का? लवकर शैलीचा अमेय पालकर ज्यांनी दापोलीचा टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजवलेला आहे. थोडंसं मिसफील्ड ना या चुका नाही आहेत. या चुका नाही आहेत.
या चुका सरळ आपल्याला अगदी पराजयाच्या दिशेने मार्गस्थ करतील. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ एका सिक्सरची आवश्यकता आहे. षटकाराची तिथे गरज आहे. एक मोठा प्रहार करायचा आहे. एक 6 रन्स फक्त, एक मोठा स्ट्रोक आणि इथे या चमचमत्या ट्रॉफीवरती आरजे स्पोर्ट्सचा संघ नाव करू शकेल. परंतु अजून देखील मॅच ऑन आहे. 5 चांगले चेंडू जर टाकले गेले तर मॅच मध्ये आगमन होणार का, पुनरागमन केलं जाईल का? नाही, चेंडूला डिफेन्सिव्ह केलं गेले. एकच रन्स तिथे पाहायला मिळते. हे बॅटल अलायन्स 11 विरुद्ध आरजे स्पोर्ट्स. जितू मांडवकर यांनी देखील ते स्वप्न पाहिलं होतं की या स्पर्धेचं चॅम्पियन बनायचं आहे. कदाचित त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना अगदी त्या उंबरठ्यावरती हा संघ पोचलाय. मोठा प्रहार केलाय, हवेमध्ये बॉल आहे, कॅच पकडली जाईल. आता इथे एक मोठा धक्का बसतोय. अमेय पालकर एक बेजबाबदार स्ट्रोक खेळत असताना मैदानाच्या बाहेर. आवश्यकता नव्हती मोठा फटका खेळण्याची. या स्पर्धेमध्ये ज्यांनी 3 दिवस आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे असे मस्के साहेब यांचं या ठिकाणी आपण सन्मान करतोय. दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक तोरसकर साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी मस्के साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. 3 दिवस या सर्व खेळाडूंना, सर्व पोलीस पाटील यांना जेवणाची व्यवस्था वाढण्यापासून बनवण्यापासून जी व्यवस्था यांनी स्वतः केलेली आहे त्या सन्मान्य मस्के साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. खरोखर सुंदर जेवण आपण या 3 दिवस सर्व खेळाडू आणि या पोलीस पाटील यांना दिलं. धन्यवाद. गावचे पाटील आदरणीय सुरेशजी अब्दुल साहेबांना विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. गावचे पाटील आणि इथे विनिंग स्ट्रोक आय थिंक आपल्याला पाहायला मिळतो. येस, या चमचमत्या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरानं आरजे स्पोर्ट्स या टीमनं नाव कोरलंय. दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित भव्य अशा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचा इथे चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय. तो म्हणजेच आरजे स्पोर्ट्स दापोली. सेलिब्रेशन तिथे आता होतंय. जो पानी से नहाते वो लिबास बदल देते हैं और पसीने से नहाते वो इतिहास बदल देते हैं. चॅम्पियन बनलाय या संपूर्ण स्पर्धेचा आरजे स्पोर्ट्स दापोली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो या संपूर्ण स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनरअप अलायन्स 11 हा संघ ठरलेला आहे. कौतुक करावं लागेल दोन्ही टीमला. खरंच दोन्ही टीमचं मनापासून अभिनंदन करूयात. विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं अगदी चौकार याला मंदारनं ठोकला गेला. सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन नक्कीच होणार आहे. आरजे स्पोर्टचे जे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सर्वा जितेंद्र मांडवकर यांच्या मालकीचा संघ या 2025च्या स्पर्धेमध्ये मॅच समरी आपण बघतोय. फायनल मॅचची अलायन्स 11 ज्यावेळेला बॅटिंग केली, सौरभ पाटीलनं 10 मध्ये 18 बनवले, शोएब बरवारे 6 मध्ये 8 रन्स, शशांकनं 1 मध्ये 3 आणि केतरेकर गोल्डन डक. त्याचबरोबर मंदारनं 1 षटक टाकलं, हॅट्रिक घेतली, 6 रन्स खर्च केले. बाई बतारीनं 1 षटक 12 रन्स, 1 विकेट आणि ऋतिकनं 1 षटक 13 रन्स. बाई मंडवकरनं 7 मध्ये 19, त्याचबरोबर अमेय पालकर 4 मध्ये 6, मंदारनं 2 मध्ये 6 विनिंग स्ट्रोक आला. प्रदीपनं मात्र इथे केवळ एकही षटक पूर्ण केलं नाही, ज्याच्यामध्ये 5 मध्ये 10 खर्च, 1 विकेट आणि सौरभ पाटीलनं एका ओव्हरमध्ये 23 रन्स दिले. आपण पाहतोय तर